सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल हा भाजपसाठी असेल तो म्हणजे नंदुरबार मधला हिना गावित यांची मोठी पिछाडी इथे आहे। आफताब आपल्या सोबत आहेत। आफताब, हिना गावित यांना मोठा धक्का आणि पर्यायाने भाजपला सुद्धा। नक्कीच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून मागील 2 वेळेस निवडून आलेल्या हिना गावित हे पिछाडीवर गेले असल्याचे दिसतंय। कुल 26 फेऱ्या हे होणार आहेत, त्याच्यातनं 5 फेऱ्यांचा निकाल आपल्या हाती आला आहे। याच्यात काँग्रेसचे नवीन चेहरा म्हणून ॲडव्होकेट गोवाल पाडवी जे उमेदवारी करत होते ते 80,000 मतांनी पुढे चालले आहेत। तसेच आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्यासाठी हा खूप मोठा धक्कादायक निर्णय समोर येताना दिसून येत आहे। अगदी म्हणजे जसं आपण सांगितलं होतं की भाजपसाठी हा एक धक्कादायक निकाल असू शकतो अमोल, आणि मला वाटतं सगळ्याच एक्झिट पोलनी हिना गावित यांच्याच पारड्यामध्ये वजन टाकलं होतं। मात्र प्रत्यक्षात आपण जसं सुरुवातीपासून सांगतोय की जनमताचा अजिबात थांग आपल्याला लागत नाही। हिना गावित यांची काही प्रतिक्रिया येऊ शकली आफताब, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलाय? नाही, आतापर्यंत हिना गावित हे आल्या नाही आहेत, त्यांच्या घरी असून नंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। आफताब, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 4-4 अशी काटेकी टक्कर आपल्याला दिसून येते।